नमस्कार प्रेक्षक, आपल्या सर्वांचं AB मराठीमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभेची निवडणूक लागून आता 1-1.5 महिना होत आलेला आहे. आपण जनमतामधून कौल घेतोय आणि आता थोड्या वेळापूर्वीच ह्या ज्या प्रचाराच्या सभा आहेत त्या समावत आलेल्या आहेत आणि इथून पुढं खरं आता कोण वजाबाकीचं इथून पुढं कोणाची वजाबाकी होणार आहे, कोणाची बेरीज होणार आहे याचा आपण जनमताचा कौल गेली कित्येक दिवस घेतोय. आज आपण आलेलो आहोत भोसे गावामध्ये. या गावचा आज बाजार आहे, तर आपण जनमताचा कौल काय आहे हे जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया. नमस्कार. नमस्कार. कुठलं इथलंच का? हा, काय म्हणतंय निवडणुकीचं वारं? काय नाही तुतारे. तुतारी? हा, का हो तुतारी? आमच्या मनात काम आहे. भाजप नाही नाही होय. काय म्हणतंय? तुतारे एक नंबर तुतारे. कशा बाय पण कशासाठी तुतारी? भाजपनं काय केलं? काय आता त्यांनी पेन्शन दिली ती ही दिली. गद्दारी गद्दारी सगळ्यात मोठी गद्दारी. पेन्शन ही गद्दारी. गद्दारी कोणती म्हणताय? गद्दारी गद्दारी करायसाठी पेन्शन दिली आहे. बर, मग काय पेन्शनीत काय आहे? तुमच्याकडून जीएसटी घेताय किती? 10 पटीनं. गॅस तसाच, पेट्रोल तसंच. आजचे दिन कुठे गेले? आजचे दिन मग आजचे दिन आले नाहीत का? नाही. आता एवढ्या शेतकऱ्यांना पेन्शन दिले पार म्हणता येतं. पेट्रोल डिझेल 400 पार करणार आहे ती बघत राहत. बर. हा, तर यांचं म्हणणं आहे की इथं 400 पार होणार आहे. काय म्हणणं आहे तुमचं? काय होईल माहित आहे? निवडणूक लागली माहित आहे? होय. होय. काय होईल मग? कुणाचं पारडं जड वाटतंय तुम्हाला? हां, काय करेल ते कोणाचं आहे? सगळे सारखं. सगळं सारखंच काय? ठीक आहे, तर सगळं सारखंच आहे असं म्हणतात. असे मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तर बघूया आपण पुढे जाऊ. अजून बाजारामध्ये अजून वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. तर हे ज्या प्रतिक्रिया आहेत ह्या जनमानसातून आहेत आणि सर्वसामान्य माणसात ही गावगाड्यात तिथं पुढे जाऊन बघूया आपण. माणसं पळतायत, इकडं तिकडं जात आहेत. नमस्कार. बरं आहे का? बरं आहे. कुठलं इथलंच का? नाही प्याज आहे. प्याज आहे. हा माडा मतदारसंघातलंच ना? हा. कसं आहे वातावरण बरं आहे वातावरण. निवडणुकीचं? बरं आहे. काय होईल? काय आता झाल्याशिवाय काय आता कळायचं? तरी पण तसं काय सुद्धा सांगू शकत नाही. नाही. नाही, कधी सांगू शकतात? झाल्यावर. हा. मतदार सगळा हुशार वर्ग आहे. इथली भविष्यातली माणसं सगळी हुशार आहेत आणि आपण बघणार आहे पुढं अजून प्रतिक्रिया घेणार आहे. काय वाटतंय? कसं आहे वातावरण? काय आहे? बरं आहे. होय. कुणच पारडं जड आहे? काय सांगावं आता? तरी काय आता इथं सांगून उपयोग आहे? हां, गावातला नेता चांगला आहे इथला. तुमचं होय. पुन्हा महाग जायला वाटतंय ना आता तुमचं? नेता शरद पवार आहे. शरद पवार तुतारी गट. ती समोरचं भाजपचं काय? ती पेन्शन देते म्हणते, ती ही करते, ती त्यांचं काय? पेन्शन देतोय पण बाकी महागाई सगळी झाली चालू. कशाची हो? कशा महागाई काय? गॅस हे सगळं सिलेंडर. होय. हां, तर काय मग शरद पवार येईल काय? काय ते चिन्ह कुठलं आहे शरद पवारांचं माहीत आहे? चिन्ह पुढारी बोलू होते इकडे जाऊ. बरं. तर अजून काय प्रतिक्रिया घेणार आहोत आपण. नमस्कार. नमस्कार म्हणलं. नमस्कार. कसं आहे भाषाचं वातावरण? तुतारे. तुतारी? हा, का बरं तुतारीच का? ह्यांचं काय खरं आहे? चोरांचं. चोरांचं कोण हो? हे सगळं भाजपवाली चोर जायते. पण तुतारीच का? आता भाजपनं एवढे काम केलेत, हे केलेत. पवार साहेबाचं वय किती आहे? त्याच्या हिशोबानं आम्ही पवार साहेबाला, आमचं गाव पहिल्यापासून पवार साहेब आहे. बरं, हे जी बीजेपीचं आतापर्यंत तुम्ही निंबाळकरांना गेले वेळेस तुम्ही आता म्हणताय तुतारी दिलं नाही. मग निंबाळकरला मागल्या वेळेस सुद्धा दिलं नाही. आम्ही संजय मामाला दिलं तर. बरं. हां, संजय मामाचं काम केलं तर आम्ही. आता संजय मामाच निंबाळकराकडे आहेत. बरं, ह्याच्या मागे तुम्ही तुतारी म्हणताय, ह्याच्या मागे कुठली कारणं वाटते ती तुम्हाला की तुतारीला मतदान दिलं तर? हे भाजपचं बघतोय की आम्ही रोज. वजनीचं पाणी बेमाप सोडून दिलं. 3-3 महिने कुठं कॅनल चालतो का? मेन कॅनल. आता आम्हाला प्यायला पाणी नाही. म्हणजे पाण्याचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी वर्क होतोय. मग हे सगळं पाण्याचं राजकारण किंवा पाण्याचा मुद्दा
यांना भाजपला जड जायला वाटतं? भाजपचं तिकडं आमदार आहेत सोलापूरला, ते त्यांनी पाणीच बंद करू दिलं नाही. ह्याच्या अगोदर असं होत नव्हतं. पालकमंत्री कधी लक्ष दिलं नाही पालकमंत्र्यांना. पालकमंत्री कोण आहे तुमचं? चंद्रकांत पाटील. हे तर 6-7 झालं पालकमंत्री ह्या 5 वर्षात. हां, आणि मध्ये तर बिगर पालकमंत्र्याचाच जिल्हा होता. अजून काय वाटतं तुम्हाला की एवढं भाजपने हे केलंय त्यांचे? पवार साहेबाला सोडणार नाही. पण त्यांच्या तर महाग ती 4-5 आमदार आहे म्हणते ती, हे म्हणते ती, मग कसं हो? तुम्ही बघा ये 4 तारखेला सांगा, 4 जूनला. परवा दिवशी जो हां, 4 जूनला सांगा निकाल लागल्यावर बॉस या पेटीत काय निघालं ती. हां, या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रियेत मतपेटीत काय निघते बघा म्हणतायत. इथलंच का तुम्ही? बोशेच. काय होईल, कसं आहे वातावरण इथलं? तुतारी तुतारी ती आम्हाला खासदारच माहित नाही का आला नाही 5 वर्षात. मी इली घायची तालुक्यात इकडे बघा आला नाही ती. नाही. हे त्याला काय मत टाकता? त्यांनी एवढं ही योजना दिली ते, हे केले ते, म्हणते रस्ते केले. रोज माणसं एकात घेते ती. हा भाषे बोली त्यात नाही ह्यात आणि ह्यात नाही त्यात. त्यांच्या माग 5 आमदार आहेत किती? 100 असू द्या. तुम्ही जर तुतारी म्हणताय, गेल्या वेळेस तुम्ही निंबाळकरांना निवडून आम्ही दिले. लिंबाळकर निवडून लिंबाळकर दिलं नाही आम्ही. संजय मामाला. संजय मामा. पवार साहेब आहे मग काय असेल होय. दगडावर थांब मग तर पवार साहेब आम्ही हाणणार. काय सभा बिभा झाल्या? सभा काय अजून रात्री झाली? हा. धैर्यशील भाईजी काय म्हणलं? धैर्यशील भाई काय आव्हान केले? धैर्यशील बाया नव्हतं रात्री. आराराबांचे चिरंजीव होतं. आणि ते होळकरांचे कोणतर हे होते आपले वंशज. विजयदादा स्वतः होते. विजयदादा होते. हो सगळं. विजयदादा मागे या बारीनं जुनं ही धरून राहतील. जुनं ते सोनं. या माणसांच्या प्रतिक्रिया आहेत आणि जुनं तीच सोनं अशा माणसांचं हे काय. मग कुठलं तुम्ही? इथलंच? हा बोशातलं. होय. कसं आहे वातावरण काय? तुतारीला गणेश दादामुळं 90% बोशे तुतारी पवार साहेबामुळे गणेश दादामुळं. होय. पण तिकडं 5 आमदार आहेत, काय वाटतं तुम्हाला? ही 5 आमदार नुसतं आमदार तिकडे जनता इकडे आहे सगळी. जनता इकडं आहे. हा बरं, तुतारी हे सगळं जाऊ द्या, पण तुतारी असल्यामुळे थोडं मोर आहे इथं आमदार पुढे. तुतारी येण्यामागं काय कारण वाटते तुम्हाला की तुतारीला मतदान पडलंच पाहिजे? पवार साहेबांनी काम भरपूर कामं केली ती, त्यामुळे तुतारी 100% निवडून येणार. पवार साहेब हे राजबापू पाटलांपासूनच त्यांच्या सोबत होते, पण यशवंत भाऊपासून होते. पण आत्ताची महत्वाची काय कारण आहेत की आता बीजेपी सुद्धा म्हणते की 400 पार म्हणते, परत नंतर एवढं सगळं आम्ही सडक केलेत, परत हे केले, ती एवढी कारणं सांगते. मग हे मग सगळं काय आहे? त्यांनी विकास केलाय म्हणून सांगते, अजून विकास करू म्हणते. साधा बल बी दिला नाही बोशात बीजेपीनं. खासदार आला नाही कधी निंबाळकरला आम्ही बोशे पाठीवरून गेलेलं सोबत बघितलं नाही कधी. नाही. त्यामुळे 100% बोशे हे तुतारीला होणार. पूर्ण बोशे 100%. तर ही सर्व बोशामधूनच तुतारीला मतदान होईल अशी सगळी जण म्हणतायत. एकंदरीत काय वातावरण आहे अजून पुढे माणसांशी बोलून आपण जाणून घेणार आहे काय म्हणणं आहे त्या सर्वांचं. नमस्कार. नमस्कार. इथलंच का? इथलंच घे. काय शेती का? शेती. होय. कसं आहे वातावरण काय? तुतारीला. तुतारी लय बोशातनं तुतारी गाजायला लागली. सगळे मतदान त्याच्याकडेच आहे, तुतारीकडे. कशासाठी? म्हणजे बीजेपी आता भाजप तर म्हणतंय की भाजप का आलंच नाही इकडं. नाही. काय नाही, निवडून जे गेलेत निंबाळकर ते आलंच नाही इकडं. सगळं तुतारीलाच मतदान राहणार. त्यांच्या मागे 4-5 आमदार आहेत की किती 100 जरी असले तरी काय नाही, तुतारीलाच होणार सगळं. तुतारीलाच वन वे सगळं. वन वे. माणसं म्हणतायत की वन वे तुतारीला मतदान होईल म्हणतायत. अजून प्रतिक्रिया घेऊन बघणार आहे आपण. आतापर्यंत तरी आपण बघतोय तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे तुतारी आणि फक्त तुतारी चालते. इथून पुढे बघणार आहे आपण. गावगाड्यातली माणसं आहेत, तिदोळा ऊन असल्यामुळं तिदोळा बाजारासाठी बाहेर निघतायत. आपण बघणार आहे अजून माणसांकडून त्यांच्या काय प्रतिक्रिया येते ते काय. आजी बसले. आजी कुठलं तुम्ही? कोण आहे? आम्ही होय आलोय तुमची बातमी घ्यायला. कशाची? मतदान लागले माहित आहे? मतदानाला आम्ही करते.
लागले माहिती आहे कुणाच ठाऊक आहे हा? मतदान परवा दिवशी आहे जण हा परवा दिवशी टाक कशाला टाकायचं कशाला टाकाय तुम्ही सांगायचं तुम्ही काय सांगायचं बरं भया वाटतंय तुम्हाला काय बरं वाटतंय तुम्हाला तुम्हाला तुम्ही सांगायचं ह्याला टाक म्हणलं त्यात मान्य आहे मी दिवस मावळायला होय होय मान्य आहे तुमचं मोडत तर ही गावाकडची माणसं आहेत साधी बोळी माणसं त्या प्रतिक्रिया निरागस आहेत आणि ह्या आपण जाणून घेणार आहे सर्व माणसांकडून नमस्कार हो नमस्कार नमस्कार काय वातावरण आहे बोशाचं बोशाचं काय तुतारी तुतारी कस काय एवढी तुतारी वाजायला लागली मग कशी पण काय म्हणजे काय काय कारण आहे ती कारण म्हणजे बोल रे भाऊ तुझी बोल की तुला बोला येत नाही काय 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 शेती करताय काय हा शेती शेती त्या दिवशी साहेब आले साहेब आले काय बरं 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 चालते चालते तर तरी बघूया आपण पुढच्या अजून काय प्रतिक्रिया घेणार आहोत या बोशामधनं त्यांचं काय म्हणणं आहे आतापर्यंत बघितलेल्या याच्यामधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत तरी बोलू आपण पुढच्या माणसांसोबत अजून बोलूया अजून जनमताचा कौल घेऊया कोण काय म्हणते कोण काय म्हणते नमस्कार आजोबा काय इलेक्शन लागले माहिती आहे बर हा लोकसभेचं हा माहिती आहे होय काय कसं आहे वातावरण तुमच्या बोशाचं आम्ही बोशाचं नाही सोगावचं सुगाव आहे होय बरं सुगाव हे माड्यात येते कसं आहे वातावरण चांगलं आहे चांगलं मग कसं नीट सांग हा? नीट सांग काय? खरं बोलायचं आपण काय आता वातावरणात काय आपण तरी काय म्हणजे काय त्यात कुणाला निवडून होईल मतदान कुणाला होईल कोण निवडून येईल? आता काय त्याला काय तुला फाशी देत नव तसं नवर मनातलं सांग तुम्हाला काय वाटतं तसं आम्ही शरद पवाराची माणसं आपण सगळा परिसर माडा आपण शरद पवार पण ती आता तुम्ही माडा म्हणताय माड्यामध्ये ती तिकड संजय मामा शिंदे ही सगळी 5 आमदार त्यांच्याकडे आहेत असं दे 5 आमदार असले तरी काही फरक पडत नाही फरक पडत नाही बघा तुम्ही पेन्शन येत नाही तुम्हाला पेन्शन काय करायचं आमची पेन्शन आम्हाला देताय लाख रुपये देताय 6,000 रुपये कशाला 10,000 कट करून घ्यायचे जीएसटी धानातली कशातली औषधातली आणि आम्हाला काय राहते सांग आणि 6,000 द्यायचं वर्षात नाही लाख रुपये कोणी काय 10,000 कोणी काय बरं आहे का तुमच्या मनानं आम्ही बी काय म्हणत तुम्हाला बी कळतंय नाही आहे की हां मग असं गणित आहे दुसरं काय नाही मग या वेळेस नाही शरद पवार की जय सगळा भाग ही सगळाच भाग बघा अजून पुढे जाणून घेऊ शरद पवार की जय म्हणतायत माणसं नमस्कार नमस्कार आपलं इथलंच का हां बस कसं आहे वातावरण एकंदरीत लोकसभेचं लोकसभेला तुतारीला वातावरण चांगलं तुतारी शरद काय पवार सगळ्या गावात तुतारीच म्हणते काहीच तसं तर भाजपनं काय म्हणजे शेतकऱ्यासाठी काय केलंच नाही नाही आता गेल्या वेळेस तर असं म्हणायला गेलं तर गेल्या वेळेस मग निंबाळकरांना तुम्ही शरद पवार माग म्हणताय निंबाळकरांना निवडून दिलं बीजेपी दिलं की मतदान पण त्यांनी काय एक झिरोबल सुद्धा दिलं नाही बोशेगावाला झिरोबल सुद्धा नाही दिला नाही त्यामुळे कसं मत द्यायचं मतदान जे केलं ते परत इकडं कसलं झालं नाही बरं हे जाऊ द्या ह्याच्या अगोदर मोहिते पाटलांनी गेल्या म्हणजे 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी बीजेपीला त्यांना हे दिलं होतं तिकडे बीजेपीमध्ये जाऊन तिकडून निंबाळकरांना निवडून दिलं होतं आता माणसं ह्यांना मोहिते पाटलांवर विश्वास ठेवतील ठेवणार ना मोहिते पाटलावर विश्वास ठेवणार आणि मतदान पण करणार भाजपला लोक कंटाळेल भाजप पडण्यामागं कुठली कारणं वाटते कारण म्हणजे शेतीमालाला हमी भाव नाही खताचे दर वाढले आहेत कुठल्या मालाला दर नाही काय नाही त्यामुळे काय भाजपला मतदान करायला कंटाळीत माणसं फक्त 6,000 दिले म्हणजे काय इकडं 18,000 वर्षाला घ्यायचे GST मधून खतामार्फत आणि 6,000 महागाई द्यायचे म्हणजे काय बरोबर नाही ना त्यामुळे सगळे लोक भाजपला कंटाळले आहेत त्यामुळं तुतारीला मतदान भरपूर होणार होईल 100%. तर ह्या सगळ्यांमधून ह्या सगळ्यांचा जनमताचा कौल असा येतोय की हे जे गणित आहे की हे PM किसान योजनेचं गणित असेल किंवा इतर दुसरे मुद्दे असतील विकासाच्या गोष्टी नाहीत म्हणून सांगतायत तरी पण आपण अजून प्रतिक्रिया घेऊन बघूया की अजून काय माणसं आहे नमस्कार नमस्ते कुठलं आहे हाय बरं 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 चालतंय बाजारचा दिवस आहे आजचा त्यामुळं माणसं लगबगी काय आहेत आणि धारा वगैरे काढाय असतात ह्या टायमिंगला त्यामुळं तरी अजून माणसांना भेटू आपण त्यांचं काय मत आहे काय जनमत आहे हे आपण जाणून घेणार आहोत चला तर बघूया
नमस्कार. नमस्कार. काय राजकारणाविषयी ना हा? आमचं जरा आता तरुणांनी असं केलं म्हणलं कसं होईल. बरं ते जाऊ दे, राजकारण राहू दे. कसं आहे काय नाही काय बोलायचं. नोकरीला आहे कसं जॉबला आहे म्हणूनच बोलायचं नाही काय. नाही. बरं बरं ठीक आहे. ते अजून काय माणसांकडून प्रतिक्रिया घेऊ आपण, त्यांच्याकडनं जाणून घेऊ की कसं आहे वातावरण नेमकं. भोसेकर काय म्हणतात. काका नमस्कार. राम राम. राम राम. कसं आहे काय लोकसभेला इलेक्शन लागले काय माहित आहे. इलेक्शनच्या बाबतीत काही विचारू नका. आम्ही शेतकरी माणसं आहे, साधी बोळी बरं माणसं आहे. शेतकऱ्यांचं काय विचारू. सुधारू नका. हो नमस्कार काका. बोला येत नाही काय काय बोला मग काय नाही आपण सामान्य माणसांग बसल्यावर कसं व्हायचं. बोला येत याला बोला. आपण शाळा शिकलेला नाही त्यामुळे आपलं काय बोला बरं बरं चालतंय. आम्हाला काय बोलता येत नाही म्हणते ती. बघू आपण माणसांशी अजून प्रतिक्रिया घेऊन बघूया. हो नमस्कार. बाजार तर करा. बाजार करू द्या. कसं आहे, काय बाजाराचं गणित? कशाच बरं आहे ही भाव बिव कसा आहे. भाव काय कमी भाव आहे आणि घ्यायला महाग आणि विकाय स्वस्त आहे. स्वस्त आहे. घ्यायला महाग विकाय स्वस्त आहे. महागाई कसं आहे वातावरण कसं आहे नेमकं. वातावरण कशाचं इलेक्शनचं इलेक्शनचं लोकसभा. धैर्यशील पाटील येणार निवडून. धैर्यशील पाटील मोहिते पाटील. हा धैर्यशील मोहिते पाटील अकलूजच निवडून येणार. एक नंबरनं 3 लाखाच्या पुढनं 3 लाखाच्या पुढनं लीड बसणार. बसणार. हा कोणचा निंबाळकर आणला आणि काय 5 वर्षात त्याचं तोंड सुद्धा बघितलं नाही आम्ही. नुसतं मिशा पळत पडतंय गाडीत बसताना मिशा पळत पडतंय. बोशाला कधी भेट दिली का? पंढरपुरात दिसलं होतं गेल्या 2 महिन्यापूर्वी. हा बोशाला कधी आलं ते त्याच्या बोशाचं त्यानं तोंड सुद्धा बघितलं नाही अजून. बरं धैर्यशील पाटील मोहिते पाटलांनी या अगोदर 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तिकडं यांना पाठिंबा भाजपला पाठिंबा दिला होता. आता परत माणसं त्यांच्यावर विश्वास ठेवणार का. चुकून सुद्धा नाही फसवेगिरी याच्यामध्ये. तुम्ही म्हणताय म्हणून म्हणतोय मोहिते पाटलांवर विश्वास ठेवणार काय माणसं. मोहिते पाटील असल्याशिवाय कॅनलला पाणी येत नाही. हा आणि मोहिते पाटील असल्याशिवाय कॅनलला पाणीच येत नाही आम्हाला. नियोजन मोहिते पाटल्याशिवाय दुसरं कोण करू शकत नाही कॅनलचं नियोजन. ह्याच्या अगोदरचं नियोजन तुमच्या गावातले राजूबापू पाटील स्वर्गीय राजूबापू पाटील करत होते. त्यांच्यानंतर कोण पाण्याचं नियोजन योग्य. बापू तर आमचं दैवत. त्यांनी नियोजन केलंय पण बापूंचं नियोजन जरी असलं तरी मोहिते पाटलांचा सल्ला त्यात असतोच. पण मला सांगा भाजपमध्ये मोहिते पाटील गेले होते. आता परत एकदा माणसं विश्वास ठेवतील मोहिते पाटलांवर. काय असते ते थोडी चूक झाली पण चूक दुरुस्त केली त्यांनी. दुरुस्त केली म्हणजे माणसं म्हणतात की ती चूक दुरुस्त करायचे आणि त्यासाठी मोहिते पाटलांना निवडून आणायचं असं म्हणतायत. तरी अजून काय माणसांची आपण प्रतिक्रिया घेऊन बघू. नमस्कार. माणसं बोलायला नको म्हणतात की. बघू आपण पुढं अजून माणसांना बोलून बघू. नमस्कार. नमस्कार. काय कशाची भाजी. पालक भाजी होय जाते बरं आहे. कशाच बरं पाणी नाही ती काय नाही ती. पाणी नाही ती. हा 3 महिने पाणी होतं की तुमच्या ह्याला म्हण. 3 महिने पाणी असून काय करता. आता काय आहे आता तो रुळा उठायला लागलाय. बरं ती जाऊ द्या. कसं आहे इकडचं वातावरण कसं आहे नेमकं लोकसभेत. वातावरण काय तुतारी आहे सगळी. पवार साहेब तुतारी असते तुमच्या बोस. हा कसं काय 15 रुपयाला. काय वाटतं तुम्हाला काय कारण आहे ते म्हणजे बाद झालं मग काय नेमकी कारण काय वाटते ते तुतारीच काय यावं. शेतकऱ्याच राज आहे ते पवार साहेब म्हणजे. होय हा हे माहित आहे का म्हणजे तुतारीचं कोण उमेदवार आहेत माहित आहे. माहित आहे कोण. मोहिते पाटील. मोहिते पाटील. हा मतदार राजा जागरूक झालाय. गावखेड्यातली माणसं पहिल्यासारखी राहिली नाहीत. वेगवेगळी उत्तरं तुम्ही बघताय याच्यामधून. जर बेरजेची गणित असतील ह्या सगळ्या गोष्टी असतील आपलं सुख कशात आहे दुःख कशात आहे हे त्यांना चांगलं कळायला लागलेलं आहे. अजून काही जनमताचा कौल एवढ्यातच नाही तर अजून माणसांकडून आपण जाणून घेणार आहे. बघूया काय म्हणतायत नेमके. नमस्कार. नमस्कार. बोला काय म्हणता. काय किती झालं शिक्षण काय. शिक्षण आपलं D.Ed झालेलं आहे. काय आता जॉब नाही काय करतं त्याला. कसं काय हो. काय मोदी सरकार असलं निघले काय कुठे नोकरी काढत नाही काय नाही.
हा नुसतं आश्वासन देतंय. काय वाटतं तुम्हाला ह्या बारीनं आता लोकसभा चालू आहे काय कसं कसं वाटतं आपल्याला इकडे तुतारी वाजवायची बा माडा तुतारी हा ओनली तुतारी ओनली गणेश दादा पाटील. गणेश दादा सांगाल ते काय असेल तुमचा नेता जिकडं त्यांच्या पाठीमागं तुम्ही त्यांच्या पाठीमागे, गणेश दादाच्या पाठीमागे. पण गणेश दादाला बाजूला ठेवता अशी कुठली कारणं वाटते ते की मोहिते पाटलांवर विश्वास ठेवला पाहिजे? आता मोहिते पाटला आणि आपल्या दुष्काळामध्ये 2012 का दुष्काळ त्यावेळेस होता त्याच्या मायनस 35% धन असं सुद्धा आपल्या पाणी सोडलं होतं. पण ह्या बारीनं हा संस्थेचं काय बा हा ज्यांच्या तेच काय असेल तेच विचार त्यांचं हा. आपण ह्यांच्याकडनं आधी बोलून काय काका काय म्हणता हाही सांगितलेलं तर हाही सांगितलेलं तर काय काय वाटतं? म्हणजे मोहिते पाटील मस्त चांगला, विजयदादा वैयक्तिक चांगलं होतं. तिकडे बघू. विजयदादा वैयक्तिक चांगलं होतं. माझं 5 लाख रुपये येतं. बरं विजय शुगरचा शेअर दिला नाही. बरं आम्ही आतापर्यंत विजयदादालाच मतदान केलं बरं बरं ह्याच्या अगोदर. पण ज्या वेळेला आमचं सुमित्रातलं पैसे बुडलं, दवाखान्याला लोकांचं व्याजानं काढलं, बरं पैसे दिले नाहीत. परत दुसरी गोष्ट विजय शुगरचं फाउंडेशन सभासद होतो, त्याला सभासद भरलेलं त्याचं पैसे दिलं नाहीत. आणि विजय शुगरला कामाला असताना त्यांनी 5 लाख रुपये ठेवून घेतले, ती देखील पैसे दिले नाहीत. आज लोकांच्या चालानं कामाला जायची पाळी आली आहे. तरी देखील आम्हाला विजयदादाला मतदान करावं अशी 90% इच्छा वाटते, पण 10% न वाटते. मग काय वाटतं ह्या वेळेस लोकसभेला काय होईल? लोकसभेला तसं म्हणलं तर, केंद्रात म्हणलं तर मोदी सरकार चांगलं आहे. का तर आपला आता भारतात जगात 3 नंबरवर भारत देश आहे. 13 क्रमांकाचा 3 नंबरवर आला आहे. नेतृत्व मोदीच चांगलं आहे. पण जी आता जी आहे ती आमदार ही ती काय म्हणजे काम करत नाही. ती म्हणजे कसं आहे हां वरनं हे येतं या कुठलं मुद्दा तुम्हाला वाटतंय आता लोकसभेला वाटतंय तुम्हाला बीजेपी, पण कुठलं मुद्दा वाटतं ते बीजेपीचं? कुठली कारणं वाटते की बीजेपी निवडून? बीजेपीचे कारण काय वाटते ती म्हणजे मोदी सरकारचं नेतृत्व चांगलं आहे. आणि आता दुसरी गोष्ट काँग्रेसकडं प्रधानपदाचा कोण आहे? ते हाय म्हणते ती खरगे कोणती काय ते हाय म्हणते ती. कशाचा खरगे कशाचा काय आहे का तसं नेतृत्व आहे का कोण? हा पण ती सांगते सांगायला काय आता मी बी सांगतो की मी देखील व्हायला पंतप्रधान वाटतंय. मला वाटतं की यावेळेस लोकसभेला मोदी असावं म्हणजे इथं ह्याच्यात मोहिते पाटील असता होतं, पण मोहिते पाटलाकडं काय थोडी चुका झाली त्या चुका दुरुस्त करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मोहिते पाटील यायला पाहिजेत. राग आहे तरी सुद्धा मोहिते पाटील यायला पाहिजेत, गरज आहे आणि त्यांनी चुका दुरुस्त केल्या पाहिजेत असं म्हणतात. या तरुणाकडे परत येणार आहे आपण, त्याचे मुद्दे आहेत काय वाटतं? अजून कुठले मुद्दा आपला मधून राहिला काय वाटतं तुम्हाला? काय कारण असतं? मोदी सरकारनं सध्याला नोकरी बाबतीत आश्वासन दिले त्यांनी, पण ते आश्वासन काय पूर्ण केले नाही ते. पण आता राहुल गांधी म्हणतात की आपण एक वर्षाला 1 कोटी रोजगार देऊ. आता बघू काय करते ते. आता राहुल गांधी पण देऊ म्हणते तर देतील. असं कर्नाटकमध्ये त्यांनी आश्वासन दिले ते पूर्ण केले कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने, त्यामुळे ते आता वाटतील पूर्ण करतील. त्यामुळे आता ते काँग्रेस सरकारला एकदा चान्स द्यायचा आपल्याला. बरं हे झालं. आता अजून एक मला प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की आता जी 5 आमदार त्यांच्या पाठीमागे आहेत म्हणून ते सांगतायत, त्याचा काय इफेक्ट किंवा ह्याचा काय हे होईल का, परिणाम होईल का इतर दुसऱ्या पक्षांवर? नाही परिणाम होता नाही. ह्यावेळेस काय झाले माहिती आहे का, आता पुढारी एकीकडे आणि जनता एकीकडे झालेली आहे. आता जनतेनेच इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे पुढारी जर एकीकडे झाले तर जनता फक्त शरद पवारच्या पाठीमागे 100% राहणार. तर युवकांमधनं आणि इतर तरुणांमधनं तुम्ही बघताय की जनता पूर्णपणे शरद पवारांमागे राहिला असं म्हणतायत. नमस्कार. नमस्कार. कुठलं तुम्ही? गोष्ट कुठलंच हां काय कसं आहे वातावरण? काय वातावरण सगळं ह्याच्यावर शरद पवाराचं वातावरण आहे. शरद पवाराचं चिन्ह माहित आहे? चिन्ह माहिती आहे की काय हो? तुतारी. हां बरं का तुतारी यायला पाहिजे? का तुतारी यायला पाहिजे म्हणजे माणसंच नाही ती त्या लेवलची, समाजात कवा मिसळत नाही ती, मतदारापर्यंत कवा येत नाही ती, अडचणी कोण सांगत नाही ती. मग शरद पवार हा निरभय माणूस आहे, जुना कार्यकर्ता आहे. तर शरद पवाराकडे बघून सगळ्यांनी कुठल्याही चिन्ह ते शरद पवार पार्टीचं असलं म्हणजे त्यालाच मतदान करणार आहेत. म्हणजे सगळेजण मतदान करणार.
हा शरद पवाराला नावं ठेवते ते म्हणते ते आता काय त्या म्हाताऱ्याचं राहिलं त्यानं बाजूला हवं टीका करणाऱ्याने सुद्धा आपण पुढचा माणूस बघून टीका करावी वयस्कर माणसाला तसं म्हणून आहे. आणि शरद पवार अजून अमिताभ बच्चन म्हणलं अजून काम करतोय हा जाहिरातबाजी आणि शरद पवाराला म्हणते ती बाजूला हवा. शरद पवारापेक्षा 5 वर्षांना अमिताभ बच्चन जास्त असताना तो अजून जाहिरातबाजी करतोय. कोण बनेगा करोडपतीमध्ये अजून अमिताभ बच्चन काम करतो. ही म्हणते शरद पवारांना घरी बसावं आम्ही करतो. ही चुकीचं आहे टीका करणं. आणि आज तर खासदार निवडून आल्यापासून त्यानं कोणाला मतदारापर्यंत आला नाही. खासदार ओळखाना 1000 रुपये मिळवा. शरद पवारांनी काय दिलं नाही म्हणतात की अजित पवार ते अहो शरद पवारांनी दिलंय म्हणजे सगळं तुकाराम महाराजापासून पहिल्यापासून शेतकऱ्याच्या अडचणी सोडवल्या. शेतकऱ्यापर्यंत हे आलेच नाही ते कोण. आताच्या पक्षाचे सत्ताधारी कोण आलेले नाही ते. खासदार मला आजपर्यंत माहिती सुद्धा नाही. हो आणि तो मतदार झाल्यानंतर पुन्हा बोशाला सुद्धा आलेला नाही कधी. ही म्हणते ती की PM किसान योजनेचं पैसे देतोय शेतकऱ्यांना. कशाचं पैसे आमचंच पैसे आम्हाला देतोय. तिकडे GST वाढवतोय सगळं माल आणि मुलकाची महागाई केली. म्हणलं शेंगदाणा कुठं 100 रुपये तेल कुठं 110 आणि 20 रुपये. म्हणलं ही महागाई कुठे वाढवली. जनता हळायला लागली. सामान्य वर्ग अजिबात म्हणलं शेतकरी वर्ग तर शरद पवार सोडून कुणालाही मत देत नाही म्हणून नाही. हां बर फक्त इकडं तुतारी वाजव तुतारी ह्याच्याशिवाय. तर तुम्ही बघतोय आपण की वाजवा तुतारी म्हणतायत माणसं. अजून काय माणसांचा कौल घेणार आहे आपण काय म्हणतायत बघणार आहे. लोकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येते ते त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. सर्वसामान्य माणसं आहेत गावगाड्यातली. उन्हामुळं बाजार आता चांगला भरलेला आहे. उन्हाळी ढग असल्यामुळे दिवसभर बाजार भरत नाही. नमस्कार. इथलंच इथलं बोशातलं जा. बर कसं आहे वातावरण लोकसभा वातावरण तसं विचार केला तर आता आजच अभिदाबाने तिकडे प्रवेश केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं नेम होईल बघा पोशाख होईल 100%. आणि अभिजित पाटला या फुटण्यामुळे एवढा परिणाम होईल का? होणार की. कारण प्रत्येकजण कशा ना कशाच्या माध्यमातून अडचणीत आहे. हो त्यामुळं अशा परिस्थितीत लोक अभिजित पाटलांनी आधी तिकडचा प्रचार केला परत नंतरनी कारखाना आता बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू आहे की कारखाना गोत्यात आणला म्हणून हे झालं म्हणून त्या कर्ज होतं म्हणून तिकडे गेले असं तसं. ते खरं आहे सगळ्या ह्या गोष्टी नाही ती खरंच आहे. परंतु आता कसं आहे कारखान्याच्या हितासाठी शेतकरी सभासदांच्या हितासाठी त्याने घेतलेला निर्णय योग्यच आहे. बरं हे सगळं जाऊ दे. हे झालं अभिजित पाटलांचं वगैरे. ओव्हरऑल सगळ्या इंडियामधून किंवा ह्या सगळं सरकारचं बघता तुम्हाला कुठलं सरकार योग्य वाटतं तरुण म्हणून काय वाटतं? भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी. हो. का भारतीय जनता पार्टी यावी असं तुम्हाला वाटतं? आता मी चळवळीचं काम करतो. तर काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये की जे काय प्रत्येक समाजाला जे काय आर्थिक नाडी जी असते उद्योग व्यवसायासाठी जे महामंडळ असतात. एक मातंग समाज असू द्या, बौद्ध समाज असू द्या, चांभार समाज असू द्या, धनगर समाज असू द्या, ना बंजारा समाज असू द्या, ना मौलाना आझाद विकास महामंडळ मुस्लिम समाजाला असतं. असे जे काय आमचे अण्णाभाऊसाठी महामंडळ आहे, वसंतराव नाईक महामंडळ आहे, चर्मकार विकास महामंडळ आहे, महात्मा फुले विकास महामंडळ असे जे काय महामंडळ आहे ते 2011 ते 12 पासून काँग्रेस सरकारच्या काळामध्ये बंद पडलेले आहेत. हे ती सरकार कारणीभूत आहे त्याला. आणि कालच्या 4 नोव्हेंबर 2022ला ते ह्या सरकारनं चालू केलेले आहेत. प्रत्येक महामंडळाला त्यांनी निधी दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक समाजातील बांधवांना काय तर उदरनिर्वाहासाठी एक आपल्याला बँकेत गेलं तर बघा तुम्ही तुमच्यापाशी किती कर्ज असू द्या, तुमच्यापाशी किती 7-12 कोरा असू द्या, तरी सुद्धा बँक तुम्हाला कर्ज देत नाही. पण एकमेव जे काय सरकारनं दिलेली महामंडळ आहे ती त्या मंडळात आता सध्या प्रत्येक महामंडळाला प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना त्या योजना चालू झाल्या. त्या प्रत्येकाला ती कर्ज मिळतंय. ह्याला फक्त एकमेव कारणीभूत होतं बंद पाडण्यासाठी काँग्रेसचं सरकार. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीने चालू केलेलं आहे. हां त्यामुळं माझ्या मते भारतीय जनता पार्टी सरकार चांगलं आहे. पण आता धैर्यशील मोहिते पाटील तर 5 वर्ष झालं तिकडं राहून आले. ते म्हणतायत की त्यांनी जे त्यांना आश्वासनं दिली होती किंवा ते निराकरण असेल किंवा हे पाण्याचं नियोजन त्यांना योग्य जमलं नाही. काय वाटतं तुम्हाला हे मुद्दे वर्क करतील? करणार की वर्क. आता कसं होतंय माहीत आहे का, हिराबेमा स्थिरीकरणाचे काय पहिल्याच्या काळामध्ये विजयसिंह मोहिते पाटील दादा
यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रकार आणि सरकार हे काँग्रेसचं सरकार या दोन्ही पक्ष एकत्र असताना त्यांनी मुद्दा उपस्थित केलता. तरी पण त्यांनी लावून धरल्यामुळे जे काय त्याच्या पक्षांतर्गत काय गोष्टी होत्या त्यामुळे ती होलं नाहीत. मग तो मुद्दा त्यांनी विकसित त्यांच्यात काय पक्षातल्या लोकांनी त्यांना ते मुद्दा हाणून पडला आणि दादांचं खच्चीकरण केलं गेलं. आता दादा इकडे आलेत, परंतु कसं होतंय सरकारी भारतीय जनता पार्टीचं वर येतंय. हा तुमच्या माड्यात काय होईल वर भारतीय जनता पार्टी माड्यात काय होईल? माड्यात रणजित नाईक निंबाळकर येणार 100% येणार. 100% रणजित नाईक निंबाळकर यांचं सीट बसणार आहे असं म्हणतायत. अजून काय आपण शेतकऱ्यांकडून इथल्या गावगाड्यातील माणसांकडून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे की नेमकं काय आहेत कारण काय आहेत. नमस्कार. नाही बर ती राहू द्या, ती सगळं राहू द्या. कुठला शेती का बोलते काय शेती ठीक आहे. अहो त्याने बोललं तुम्ही बोललं बोलाय कधी शिकायचं आपण. मग काय वाटतं कसं आहे वातावरण एकंदरीत इकडे? वातावरण चांगलं आहे. वातावरण चांगलं आहे पण लोकसभेच्या ह्यानं वातावरण कसं आहे? मतदानातलं आपल्याला नाही राव साहेब कळत, इलेक्शन मधलं कळत नाही आपल्याला. आम्ही आपला व्यापार बरं कसं वाटतं म्हणजे काँग्रेसच्या काळात बरं होतं का आता बरं आहे? इलेक्शन मधलं कळत नाही हो साहेब, खरंच चेष्टा करत नाही आपण. नाही करत नाही. इलेक्शन मधलं कळत नाही किंवा ही टाळाटाळी उत्तर असलेली मतदार राजा हुशार झालेला आहे. एकंदरीत हे जे मतदान जे आहे ते तिथं मतपेटीतच उघडायचं असं काय काय जणांचं हे असतं. आपण अजून भेटणार आहे शेतकऱ्यांना, बघू आपण काय म्हणताय कसं आहे नेमकं वातावरण इकडचं. नमस्कार दादा. नमस्कार. इथलंच का? नाही ना, आम्ही इथलं बाहेरगावचं कुठलं? इथलं सुगावचं आहे. माड्यातच येतंय. हा कसं आहे निवडणुकीचं वातावरण कसं आहे एकंदरीत सोगावमध्ये भोसरमध्ये माड्यामध्ये? निवडणूक संशय नाही निवडणुकीचं वातावरण माहीत म्हणजे एकंदरीत निवडणुकीचं वातावरण माहीत नाही किंवा ही जी उत्तर आहेत ही येत आहेत. बघू आपण तरी भेटूया अजून. नमस्कार आजोबा. नमस्कार. बोला. कुठलं इथलंच का? हा इथलं वर्षातला काय शेती करता काय? हा शेती. कसं आहे बरं आहे का सगळं? बरं आहे काय चाललं चांगलं आहे की काय झालं चांगलं. निवडणूक लागली आहे परवा दिवशी मतदान. हा कसं आहे वातावरण? वासरांचं हे तुतारी लय बसत तू तुतारी बसत पहिल्यापासून एक तत्वी असतंय ना. हा एक निघालं की एकीकडे असतं. होय. हा असं आहे. आता काय बाय म्हणते मला पण तुतारीलाच मतदान करणारी बरं जास्त. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा तुमच्या टायमिंगचं राजकारण पहिल्या काळात आणि आता या राजकारणात काय बदल आहे? जमीन आसमानचा फरक आहे. आता सगळं चोराचा बाजार आहे. आता हे पोटरी आहे, चोराचा बाजार आहे तर सगळं. हो पहिल्याचं कसं पोटरी एक वचनी होती, आताच पोटरी एक वचनी नाही तर एक चोर आहे आता. खरं आहे काय लावड बोलतो का? हा चोर आहे ते इकडं इकडं इकडून इकडं सारखं स्वतः स्वार्थासाठी काय बी करते हॅलो. हा आहेत सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया. आपण अजून प्रतिक्रिया घेऊया, बघूया अजून काय येतंय जनमानसांमधून काय प्रतिक्रिया येतात नेमक्या यांच्या ते आपण जाणून घेणार आहोत. या भेटूया आपण. नमस्कार काका. का बरं बरं आहे काय म्हणतंय वातावरण? चांगलं आहे. परवा दिवशी मतदान आहे. बर कसं आहे काय 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 वातावरण आहे? तुतारे लयच तुतारी बोशात काय तुतारे आहे. शरद पवार आहे. शरद पवार आहे. हा उमेदवार कोण आहे माहित आहे? हा उमेदवार आहे की अकलूज. अकलूज. हा अकलूजचं कोण आहे? आयला काय नाव येत नाही त्याचं. नाही मोहते ते काय हा बरं मोहिते पाटीलच काय यायला पाहिजे? मग शरद पवारच आहेत ना त्याचे. हा शरद पवार आहे तर म्हणून यायला पाहिजे. हा होय. हा बर तर शरद पवारामुळं तुतारी निवडून यायला पाहिजे असं म्हणते मी. काय इथलंच का? काय शेती शेती किती आहे? जोडी शेती आम्हाला शेतीला होय. 2.5 एकर. कसं आहे वातावरण काय? आज बरं आहे पण आता म्हणतो हा
अकरा मोहिते दादाला मतदान करा दादाला तुतारे मतदान करा तुतारीला हा का तुतारीला द्यायचं मतदान मध्ये शरद पवार माणूस आहे होय असे म्हणते मग बरोबर आहे बर म्हणून असे म्हणते बोलतोय तुम्हाला त्यांच्याकडे 5-5 आमदार आहेत की आहे ते त्यांच्याकडल्या साईडनं मग कसं यायचं मोहिते पाटील मोहिते आता येणारच येणार येणार बघा कुठं सुखाचा पळागर आहे मी सुखावत बघा म्हणलं कुठं चालतं बोला तर मोहिते पाटीलच येणार असं चालू आहे सगळीकडे एकंदरीत वातावरण आहे आजोबा आहे तिथं त्यांच्याकडून आजोबा कुठलं नमस्कार कुठलं करकम करकमचं निवडणूक लागली आहे माहित आहे का म्हणते ते असं म्हणते ती म्हणते ते बरं हा काय हुकुम आहे तुमचा बोला कसं आहे वातावरण काय वातावरण असं असतंय की आम्ही जी काय बाजार करतोय बर बर का त्यात जी ती बाजार दोन्हीकडे वातावरण सारखं दिसतं या हो आणि तुम्हाला सांगतो तुतारी बी आहे गाड्या हे कमळ बी आहे हो दोन्ही पण कसं एकच येणार बी आवाज दोन्हीकडे उठाव सारखाच दिसतोय सारखाच हा मग आता ज्यादा म्हणलं तर कमळकड ज्यादा आहे कमळकड ज्यादा आहे आणि तुतारीकडे बी ज्यादा आहे मग आता दोन्ही सामान कसं ओळखायचं तरी 7 तारीख झाल्यानंतर ओळखू येईल आपल्याला 7 तारीख झाल्यावर हा उद्याची मंगळवारची बरं पण कसं आहे, आता अजून एक प्रश्न आहे माझा तुम्हाला की ती पूर्वीचं तुमच्या टायमिंगचं राजकारण पहिल्यापासूनच तुम्ही बघितलेलं आणि आताचं राजकारण कसं वाटतंय तुम्हाला काय काय वाटतंय ह्याच्याकडून आता हे का ते वायरलेस होतंय बरं का आता तुम्हाला जर म्हणलं मी सांगितलं बरं का नियमातनं तर आम्ही असतो तोंडावर कोणी केली बाजू सांगावं हे आम्हाला भ्या वाटतंय कारण दोन्ही माणसं माझीच आहे ती मी आता चौकट प्रचार झालोय बरं का एका टायमाला मी तिथं झळवले चौकात असं मी भाषण केलं किंवा तुम्ही व्हिडिओ करून घेतला आणि दुसऱ्या जेव्हा माझ्या नावानं वाटायला लागले नेंबर म्हणले तुम्ही असं कसं का बोलताय तुम्ही नेमकं कुणाकडे आहे मला तर सांगता आलं नाही प्रश्न एवढा आहे आता कुणाकडे टाकायचं म्हणलं आता तुतारीकडे टाको तुतारीकडे टाको आता तर म्हणलं तुम्ही कमळ काय नाही तुतारीकडे टाको पण दोन्ही समान आहे असं माझा अंदाज दोन्ही समान आहे असा यांचा अंदाज आहे बघू आपण याच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार इथलंच का बोशाल आम्ही बोसच आहे काय शेती का शेतकरीच आहे होय हा कसं आहे वातावरण तुतारी तरी हो लयच बोशात ना तुमच्या तुतारीला बोशा तर आहे माडा मतदारसंघातच तुतारी आहे दादा बर हा तुम्ही बी आता सर्वे झाला अंतिम टप्प्यात निवडणूक आहे होय आज एकट्या म्हाताऱ्यानं महाराष्ट्र हलवलाय गादा 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 पण त्या म्हाताऱ्याला हे केलं की पुतण्या सोडून गेला की पुतण्या सोडून गेला म्हणून ज्यादा मतानं लीड नेते म्हातार बर हा पुतण्या सोडून गेला ही आंडू पांडू पुढे गेलं म्हणजे काय जनता गेलेली नाही सोडून त्याला ठामपणानं जनता उभा आहे त्याच्या माग 5 आमदार आहेत की 5 असू द्या आमदार नाही तर त्या आमदारचं उद्या विधानसभेसाठी गेली ती ज्याच्या त्याच्या पोटासाठी ज्याच्या त्या अडचणी आहेत त्या कोणाचं कशा खाली गुतलाय दगडाखाली हात गुतलाय कोणाचं तर कीर्तना घोंगडा आहे काय गेले ते घोंगड्या कीर्तन संपस्त तर घोंगडं काढा येत नाही अशासाठी गेले ती सर्वसामान्य जनता तोतारीच्या माग आहे एक हा पिकलं पान आहे म्हातारा एक वेळ द्यायचं त्याला काच काढून निवडून मतानं द्यायचं भरपूर मतानं ती म्हणते ती की आम्ही पाणी सोडलं एवढ्या दिवस परत नंतर PM किसान योजनेचं हे केलं विकास केलाय आम्ही अहो जीएसटीच्या रूपानं इकडं 6,000 वर्षाला देते 18% जीएसटी घेते ते हॉटेलला जेवलं तर बिल जीएसटीचं द्यावं लागतं या शेतकऱ्याला पाण्याची बाटली 20 रुपयाला आणि दूध 24 रुपये लिटर गेल्या वर्षी ह्या दिवसात दूध 37 रुपये लिटर होतं आता 20 रुपये लिटर आहे पिढी मागले ते मका भरडा वाढलाय पशुखाद्य वाढलंय सगळं वाढलेलं आहे अशी गेलेल्याला पण सगळ्या पुढऱ्यांना माहिती आहे पण नाईलाज आहे त्यांचा काय गेले असतील काय वाटतं तुम्हाला काय कारण असतील आता काय आता कारण काय सगळ्यालाच माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे कारण कोणाचं काय अडकलंय जी काय गोष्टी आहेत त्या आता तुम्हाला बी सगळ्या माहिती आहे त्या अनेक कारण आहे त्याला एक कारण नाही कोणाच्या मागे ईडी आहे कोणाच्या मागे कशाचं तर लेचट हाय काय तर हाय बिहादा होती तिकडे नाहीतर चल म्हणते आत टाकतो
आता ही भाजपवाले असे करायला बसले ते की बाजारात आलो मी बाजार करायला आणि बाबा मी जर भाजपच्या विरोधात बोललो चला तुझ्या मागे ईडी लावतो म्हणते अशी परिस्थिती झाली पण जनता हलणार नाही डगमगणार नाही तुतारी 1 नंबर निवडून येणार 1 नंबर येणार महाराष्ट्रातली सीट सगळी शरद पवारची निवडून येते ती गेल्या वेळेस निंबाळकरांना मतं टाकली कुणी म्हणून दिले माड्यानं सगळ्या अहो माड्याने दिला असला आम्ही राजबाबू पाटलाची माणसं आहे मोहिते पाटील नंतर आले तर इथं मोहिते पाटील सोडून शेवटचं दूत म्हणून बापू गेलते त्यांच्यापाशी राजूबाबू पाटील पवार साहेबांचा आदेश मानून दूत म्हणून बापू तिथे गेलते शिवरत्नवर पवार साहेबांना सांगितलं होतं तुम्ही थांबा मलाच पाठवलंय तोपर्यंत त्यांचा प्रवेश झाला सगळं झालं आता पवार साहेब आता आले ते मोहिते पाटील आम्ही पहिल्यापासून त्यांचीच माणसं आहे ना पवार प्रेमी आहे आम्ही हा पवार प्रेमी एवढ्या बरं म्हाताऱ्याला दे पिकलं पान आहे ही काय उद्या बी येते जाते शेतकऱ्यासाठी काम केलं हे ना 55 दिवस कॅनल चालवला ह्या वर्षाने आता उन्हाळ्यात पाणी नाही प्यायला टँकर चालू करावं लागतं आमच्या गावात स्वतः आजूबाजूला नको एक वेळ पाण्यासाठी आंदोलन बंद करा म्हणून आंदोलन ह्याच भाजपच्या काळात आले स्थानिक नेत्याला आपण टीका टिप्पणी कोणालाच करायची नाही उद्या राजकारण आहे वरच्या लेवलनं त्यांचं चालतंय बरं हिथं तुमच्या समोर लय बाट दिली म्हणजे काय मोठा नाही त्याला शिवे दिल्या म्हणून काय माझी उंची वाढत नाही सर्वसामान्य मतदार ही तुतारीच्या पाठीमाग आहे 55 दिवस यांनी कॅनल चालवलाय मग ती जर पाळी जर आटोक्यात आणली असती तर आता आज पाण्याची गरज आहे नको म्हणताना त्यांनी पाणी सोडलं आणि आता ऐन वेळेला पाणी आता टँकरची अवस्था आहे टँकर भरायला पण पाणी नाही द्राक्षाच्या बागाचं संकट आहे 2 वर्ष कोरोना द्राक्षवाल्यांची गेली 2 वर्ष गेली ह्या वर्षी कसा तर रेट मिळायचा पाणी कमी पडलं आता जाधववाडी भागात आजूबाजूला द्राक्षी बागा छटायला पाणी नाही आज त्याची पिकं धोक्यात आहे त्याला टँकरनं पाणी जगावं लागतंय अशी अवस्था झाली आणि मग ही म्हणते आपकी बार मोदी गो बॅक फक्त तुतारी अजित दादा गेला असल्याला कोणी गेला असेल जनता गेलेली नाही त्याच्या माग जे मार्गाने ती गेले ती लोक कुठं हल्ली नाही ती डळमळी नाही ती तूच बरसो डळमळी नाही ती महाराष्ट्रातलं ठामपणाने सांगतो मला काही महाराष्ट्रातलं ज्ञान आहे असं तर नाही शरद पवार साहेबांच्या जागा निलेश लंके बजरंग बाप्पा सोनवणे धैर्यशील मोहिते पाटील आणि सुप्रियाताई सुळे प्रचंड मताने ही निवडून फिक्स सीट येते ती बाबा निवडून हो 100% येते ती तुमचा बी सर्वे तुम्हाला काय वाटतंय सांगा घे आता ती मतदान पेटीत आम्ही 7 तारखेला म्हणून नाही तुम्ही एक पत्रकार म्हणून नाही एक बाबा तुम्ही नागरिक म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारतोय तुम्हाला काय वाटतंय नागरिकांच्या प्रतिक्रिया झालेल्या आहेत म्हणजे बऱ्यापैकी आपण बघतोय की ह्यांच्या प्रतिक्रिया ज्या येत आहेत त्या पाण्याचा जो मुद्दा आहे निंबाळकरांच्या बाबतीतला जो पाण्याचा मुद्दा आहे इकडच्या 55 दिवस सलग कॅनलला पाणी होतं आता म्हणजे हे वातावरण असं झालेलं आहे की धरण उशाला आणि घोरट घशाला कोरड असल्यासारखं असं वातावरण झालेलं आहे असं माणसांच्या मधून प्रतिक्रिया येते आणि इथूनच कॅनल गेलेला आहे या माणसांच्या बोलण्यातून कळतंय आणि आपण बघतोय अजून काय थोड्या प्रतिक्रिया घेऊ आपण एकंदरीत माणसांचं काय आहे जनमत काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया थांबू अजून आपण माणसांच्या प्रतिक्रिया घेतोय काय म्हणतायत गावगाड्यातली माणसं काय बोलतायत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार राम राम इथलंच बोशातलं शेती हां शेती हे 5 एकर आहे कसं आहे निवडणूक आहे परवा दिवशी कसं आहे वातावरण इथं वातावरण का तुतारीला सगळी मत आहे लयच तुतारीचा कालवा आहे तुतारीला द्यायची मत कारण 5 वर्ष झालं खासदार बोशाला कवा आला बी नाही गेला बी नाही कवाच नाही 5 वर्षांना एकदा बी कवा नाही आणि पालक मंत्र्यानं पाणी सगळं खाली नेलं जेवढं होत धरणार तेवढं आता माणसाचं बोलते पाण्याचं माणसं बोलते ते काय म्हणजे काय ते पाण्याचं काय केलंय ते पाणी काय तर पाणी सोडत नाही देत नाही खाली सोलापूर डायरेक्ट तिकडं खासदार ह्याचं आमदार हे आहे तर भाजपचं त्यामुळे खाली पाणी चालू आहे खाली हां या बारीनं तुतारीला मत आहे बार अहो पण त्यांच्याकडे 5 आमदार आहेत किती 10 असू द्या आमदार तिकडे आहेत आणि लोक इकडे आहेत तुतारीकडे तुतारी 110% तुतारी येते बघा तुम्ही 1.5 ते 2 लाखांत तुतारी येणार विजयदादाने एकदा मायनसमध्ये धरण असताना पाळी दिली ती हां
मग तसल्या माणसाला निवडून द्यायचं, काय ह्यांना निवडून देऊन उपयोग आहे? 3 महिन्यामध्ये पाणी चालू होतं म्हणले काय माणसं. 3 महिने खाली सोलापुरात होत तेवढं, इकडं काय पाणी 4 दिवस सोडले बंद कर, जाऊ द्या सोलापूरला म्हणणार. हां ते कुठला जरी एक आमदार कोण आहे खाली, कल्याण शिटे काय ती सोलापूरला येऊ द्या म्हणाला पाणी खाली सगळं. हां 3 महिने पाणी सोलापुरात चालू होतं. त्यामुळं हे पवार साहेब मागं राहणे, पवार साहेबात उतरला मतदान करणे. पवार साहेबांचा तुम्ही विषय काढला, अजित पवार फुटले की त्यांचा पुतण्या त्यांच्यापासून फुटलाय ते काय हां ते का ह्यानं गेलाय. हा त्याच्याकडे 72,000 कोटीचे काय तर होता घोटाळा, मग तिकडे गेलंय आपलं. ती काय आपल्या पण लोकांपाय कोणापाय गेलं नाही. त्याच्यामुळे तिकडं अजित पवार गेले. माणसं हुशार झालेले आहेत. अजून आपण काय ते चहावाले मोदीने चहा विकून पंतप्रधान झाले. मोदीला चहा ऐकताना कोणीच बघितलं नाही अजून तर. नाही सांगितले की त्यांनी असं. नाही सांगून काय येतं, मी बनविल तसं काय बी चालेल का. कसं आहे वातावरण बोशाचं, रोज गिरायक ही येत जात असते ती, कसं आहे एकंदरीत तुतारीचा कालवा काय, पण कारण काय? कारण म्हणजे पवार साहेबाला बघून सगळे हे दिला तुतारी. पण पवार साहेबांना अजित पवार सोडून गेले स्वार्थ पाय गेले ते, ईडी पाय मागे गेले ते. ह्या बारीनं तुतारी जाता. हा शरद पवार. अजून बघतोय आपण, अजून काही ते युवक आहेत आपल्याकडे. नमस्कार. कुठलं इथलंच का? आता बोशाच आहे की. बरं काय कसं आहे वातावरण, एक युवक म्हणून काय वाटतं तुम्हाला? वातावरण तुतारी शरद पवार साहेबांची. हां त्याला अजित पवार सोडून गेले ते. हां अजित पवार नक्की 70,000 कोटीचा घोटाळा केलेला लपवायचा नाही का. हां त्याच्यामुळं. पण ती 5 आमदार इकडचं संजय मामा शिंदे हे इकडं तिकडच्या साईडला आहे, ती भाजपकडल्या साईडला. तुम्ही कसं काय म्हणताय मग तुतारी निवडून? 5 आमदार कोणामुळे झाले? पवार साहेबांमुळेच झाले की. हां पण आता इथं तुम्ही म्हणताय का आता, पण ती 5 आमदार तिकडं असताना सुद्धा इकडं तुतारी कसं काय? तुतारी कसं काय, आमच्या गणेश दादा जिकडं असतील तिकडं आम्ही असणार. हां बोशाचे गणेश दादा आमचे ते अध्यक्ष आहेत, युवा अध्यक्ष, त्यांच्या मागच आम्ही राहणार. एकंदरीत आमच्या नेत्याच्या पाठीमागं आम्ही आहे आणि तुतारीच्या मागं शरद पवारांमुळं आणि राजूबापू पाटलांमुळे इथली सगळी जनता, एक गाव ह्या पद्धतीने यांच्या पाठीमागं आहे असं हे सांगतायत. अजून काय प्रतिक्रिया आपण इथून घेणार आहोत, काय म्हणतायत लोक, काय म्हणतायत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. या बघूया. नमस्कार. गणेशदादा पाटील, धैलेश्वर मोजे पाटील का? आमचं म्हणणं एकच आहे, त्याला निवडून द्यायचं. तुतारी नाद करायला येणार. बाजार घेऊन सांगतो फेकू देतो उद्या. तरी ह्या आहेत प्रतिक्रिया जनसामान्यांच्या प्रतिक्रिया. अहो वायर पण घेऊन चालला आमची. ह्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत. अजून काय आपण 2-4 प्रतिक्रिया घेणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण की काय नेमका त्यांचा कल काय आहे, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेतो. या नमस्कार दादा. नमस्कार. कुठलं इथलंच आहे? कसं आहे वातावरण, कसं आहे? लोकसभेत परवा दिवशी मतदान आहे. चांगलं आहे वातावरण. वातावरण चांगलं आहे. काय होईल? होईल, योग्य होईल. योग्य म्हणजे काय, म्हणजे पहिलं दिवस चांगलं होतं की आताच दिवस चांगला आहे? तसं काय आता म्हणता येणार नाही. राजा हुशार आहे, तसं काय सांगता येणार नाही म्हणताय. तरी पण आपण जाणून घेऊया, अजून माणसांकडून जाणून घेऊ आपण काय म्हणतायत, एकंदरीत त्यांचं मत काय आहे, त्यांचा कौल कुणाकडे आहे हे आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून. नमस्कार. बोला. हां कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे. परवा दिवशी मतदान आहे. हां काय होईल इकडून? तुतारी. का पण तुतारीच कशासाठी? तुतारीच म्हणणार, सगळी म्हणते ती तर तुतारीच. काय कारण वाटते ती तुतारी येण्यामुळे, काय कारण असेल? कारणाचं काय एवढं मला, माझं शिक्षण नसल्यामुळे मला एवढं कळत.
मी बी शेतकरी माणूस पण तो तरी हां हे आहेत गावगाड्यातली माणसं आहेत ती आणि ह्यांच्याकडून आपण अजून काय माणसं आहे तिथली त्यांच्याकडून ते जाणून घेऊ आपण काय म्हणणं आहे त्यांचं कसं आहे काय इथलं वातावरण कसं आहे काय म्हणतायत काय ह्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं इथलंच का बोस? तिथलं बोशातलं कसं आहे वातावरण? तुतारी एक नंबर. एक नंबर. हा एक नंबर. कोण आहे उमेदवार? दहिलीशी मोहिते पाटील. होय. हा एक नंबर तुतारीला होणार. मोहिते पाटील तर तिकडे होते भाजपमध्ये होते की मग असू दे की त्यांना निवडून दिल्याशी पर्याय नाही नाही तर पाणीच नाही आपल्याला. नाही पालकमंत्री होणार ती. धैर्यशील मोहिते पाटील निवडून आलं तर पाणी येईल काय? हा येणार 100% येणार. मग पाणी तर हिने पण सोडलं होतं म्हणते ती की हा पाणी तर हिने पण सोडलं होतं. नव्हतं सोडलं 3 महिना नळ चालला होता. आता 1 महिना नळ चालला असता तर पाणी एवढी अडचण आली नसते. आता टँकर आहे. हा जे आपण एकंदरीत बघू शकतोय ना अजून काय माणसं आहे तिथली त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय म्हणताय काय नाही. नमस्कार. नमस्ते. काय कसं आहे वातावरण? चांगला आहे. होय. परवा दिवशी मतदान आहे. होय. काय काय म्हणतंय इथलं वातावरण बोशाचं? चांगला आहे की गणेशदादा पाटील इथं 5-7 हजार मताचं लीड मिळेल की गावातनं. गावात एवढं लीड मिळेल? 100% मिळणार. कसं काय पण कशासाठी एवढं लीड मिळेल? काम चांगलं आहे. विजयदादांचं काम होतं पहिल्यापासून चांगलं त्याच्यामुळं मिळेल. विजयदादांच्या कामामुळे मिळेल? 100% मिळणार. विजयदादा आलतं काय? आलतंय रात्री चालतं. रात्री? हो. काय म्हणलं काय काय सांगितलं? नाही बोललं नाही तर पर सभेला आलतं. तो तारी ह्या जनसामान्याच्या प्रतिक्रिया आहेत आपण आतापर्यंत जाणून घेतलेला आहे. ही गावगाड्यातली माणसं आहेत यांच्याकडून आतापर्यंत ज्या आपण त्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मिश्र प्रतिक्रिया आहेत. कोण भाजपच्या बाजूने तर कोणाच एकच्या बाजूने आहे. अजून काय बरेच दिवस झाला आपण या सगळ्याचं वातावरण बघतोय. एकंदरीत लोकसभेचं वातावरण बघतोय तर ह्या सगळ्या मिश्र प्रतिक्रिया आहेत आणि अजून पुढच्या भागामध्ये आपण बघणारच आहोत. एकंदरीत बोशाकडल्या साईडला किंवा इतरची ह्या भागातल्या मधल्या कॅनल असल्यामुळे इकडं जे पाण्याचं जे राजकारण झालेलं आहे गेली 3 महिने सलग कॅनलला पाणी चालू होतं. मला सांगतायत की सलग 3 महिने पाणी चालू होतं आणि आता भर उन्हाळ्यामध्ये माणसांना प्यायला पाणी नाही शेतीसाठी पाणी नाही असं इथल्या माणसांचा हा मुद्दा भाजपला जड जाणार की भाजप तरुण जाणार पाण्यावरती हे आता आपण पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. येईल त्या 7 तारखे म्हणजे परवा दिवशीच मतदान आहे. त्या दिवशी मतदाराच्या मतपेटीमध्ये कोणाची वजाबाकी आणि कोणाची बेरीज करतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तोपर्यंत AB मराठीसाठी मी गोपाळ माळी कॅमेरामन महेश माळीसोबत मी गोपाळ माळी भोसे.